हा मॅडम नमस्कार. नमस्कार. नमस्कार जी, बोला. सर नमस्कार. सर मी तुमच्याकडे 2 टाइम आलो. ओके. माझं वय 62 आहे. 65 माझं बरोबर. पहिले तरी थोडा रुपयातना 20 पैसे हा. एकदम हे व्हायचं, पण तुमच्याकडे मी आल्यानंतर ओके माझं ओके एकदमच म्हणजे ते काही कामच नाही करत आणि ऑटोमॅटिक नाही. त्याची मला आठवण आली की माझं लिखेत होतं ऑटोमॅटिक. बर बर. मला एक महत्वाचे 2-3 आणि तुम्ही गोष्टी तुम्ही सांगा. औषध पण देता ना, हो तर हो हो एकदम जुने म्हणजे 2-2 वर्षाची हो औषध हो देता हो तुम्ही, त्याच्यामुळे आता हे एकदम बघा, साईड इफेक्ट होतो हे बघा, मला. ह्यामध्ये काय होतं तुम्हाला सांगतो की अशा केसमध्ये मेडिसिनला लिमिटेशन किंवा गोष्टीच असतात. समजा असं नसतं तर तुम्हाला पुढच्या थेरपी, पी शॉर्ट थेरपी, नंतर व्हॅक्यूम थेरपी, पेनाइल इम्प्लांट का निघाले असते? तर जोपर्यंत तुम्ही फॉलोअपला जाणार नाहीत तर अशाच प्रकारची 30 ट्रीटमेंट घेऊन बरेच जण मला इफेक्ट आला नाही, मला रिझल्ट आला नाही. अहो, एखादा समजा पूल तुटलेला असेल, त्यातनं माझी गाडी जाणार ना तुमची, मग त्या ठिकाणी तुमच्या रक्तवाहिन्या गेल्या, तुमचं वय वाढलं, तुमचा चष्मा लागला, जसं काठी लागली, तर अशा लोकांना मेडिसिनल ट्रीटमेंटचा काही रिझल्ट येत नसतो. मग तेच तेच तुम्ही रिपीट करून घेत राहिले, कदापि कसाही रिझल्ट तुम्हाला येणार नाही. आता तुमचं फिटनेस आहे, पी शॉर्ट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा तुम्हाला इम्प्लांट लागेल. त्यामुळे किती जरी तुम्ही रिपीट रिपीट सांगितली मला मेडिसिन काम करत नाही, तर का करत नाही? तर वयामुळं हार्मोन डाऊन झाले, लिंगाचा सप्लाय गेला, वाहिन्या ब्लॉक झाल्या. तर आता त्याला पुढच्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही फॉलोअपला येणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत फॉलोअपला येणार नाही, तुम्ही ह्या स्थितीमध्ये राहणार. हे सर्वांसाठी माझं सांगणं आहे की जो काही आहे तुम्हाला रिझल्ट, तो ॲक्सेप्ट करून त्या ठिकाणी तज्ज्ञांना सांगणं, त्याच्या पुढची ट्रीटमेंट काय लागते ती घेणं आणि नंतर त्याला रिझल्ट देणं. मी तर नेहमी सांगतो ना, रामबाण उपाय. शेवटी इम्प्लांट जर टाकलं ना तुम्हाला, माझ्याकडे 85 वर्षापर्यंत, तुम्ही तर 65 सांगताय, 85 वर्षापर्यंत तुम्हाला ताठरता येईल आणि तुम्ही ॲक्टिव्हिटी करू शकता. म्हणून परत सांगतो, तज्ज्ञांना परत घ्या, भेटा, सल्ला घ्या. मला वाटतं त्यांना हा प्रॉब्लेम येणार नाही. नक्की.